तुझी आठवण तुम्हाला निलेशची जरूर येईल. हे अनमोल हिरे आज आपल्यामधून निघून गेले. आज असते तर कदाचित इथे या टीम मध्ये खेळताना दिसले असते. ते ऐकूया आपण. मॅच सुरू होते. नरेश्वर गोलंदाजी मार्कस टाकला. अरविंद मात्रे ओ पहिला चेंडू उडवलाय. झेलची शक्यता आहे. ज्ञानेश्वरी सांगितलंय माझा झेल आहे. ओ गुड कॅच. कारभन कमाल झेल घेतलाय. मॅचची सुरुवात झाली. गोल्डन विकेट मिळालाय. अरविंद म्हात्रेला मैदान सोडावं लागतं. ज्ञानेश्वरने पहिल्या चेंडूत विकेट मिळालंय आणि उमेश पाटील यांच्या माध्यमातून आपण तर माजी सरपंच नांदिवली गावच्या यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाला 500 रुपयाचा कॅश प्राइज समोर टाकलं होतं. चेंडू ओर पिच मिळाला आणि त्याचा फायदा घ्यायचा ठरवलं राजेश होतं तिसऱ्या क्रमांकावरती. विनोद मगाशी तुम्हाला आम्ही म्हणालो होतो की मैदानात तुम्ही खेळताना आत्मविश्वासाने मैदानात खेळा. प्रॅक्टिसला काय घडलं ते महत्वाचं नाही, आता घडवायचंय. तर समोरील संघ देखील एक ताकदवान संघ आहे. पडले 40+ संघ. काय बॅटिंग केली ती सागा 40+ चषक मध्ये. सचिन ठाकूर जबरदस्त बॅटिंग. ना जितू नाहीयेत आपल्यात, निलेश नाहीत. ते कदाचित ते देखील या संघामध्ये इनेक्शन मध्ये असते. कदाचित सलामीला आले असते, पण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. कोरोनाच्या माध्यमातून बऱ्याचशा खेळाडूंना आपण हिरावून बसलोय. ज्ञानेश्वर पण एकदा गोलंदाजी मार्कवर राईट स्ट्रायकरला राजेशला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द विकेट मारक होतोय. हो चांगला चेंडू होता. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. काय गोलंदाजी केली ते. मी तर एकच म्हणेल निलेश आपण तर यावेळेला विनोद नांदिवली संघाच्या 40+ खेळाडूंना की तुम्ही समोरील गोलंदाज कोण आहे बघा. खरं ज्याने घाटचं पाणी पिलंय. एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून. आता लेदर क्रिकेट खेळताना परदेशी देखील जातात. अकांती देशामध्ये जाऊन चांगली क्रिकेट देखील खेळतात. लेदरचं क्रिकेट आणि एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा. नाही विनोद मी एकच म्हणेल विजय म्हात्रे माणसाचे कर्म आणि अनुभव दोन गुरु आहेत. तर विजयसाठी बघा 2 षटकासाठी 500 रुपये. सुधाकर म्हात्रे आणि आपण तर उमेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणतात ना माणसाचे कर्म आणि अनुभव दोन गुरु आहेत. कर्म लढायला शिकवतो, अनुभव जिंकायला शिकवतो आणि विजयला इथून मात्र संघाला सारवायला लागणार आहे. प्रचंड गुणवत्ता आहे. एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून, आपण तर ग्रामीणच्या माध्यमातून. युट्यूब असते तर मला वाटतं ज्ञानेश्वर विजयला देखील भरपूर फॅन फॉलोअर्स मिळाले असते. पण आज युट्यूब आहे पण ते मात्र 40+ माध्यमातून क्रिकेट खेळतायत. बरेचसे संघ झाले. मग त्यांनी ठरवलं की आपला संघ देखील तयार करून आज केलाय आणि मैदान उतरले. त्याबद्दल त्यांचं स्वागत. ज्ञानेश्वर ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आजच्या दिवसात हॅट्रिक होते का पाहायचं. पहिली हॅट्रिक होते का पाहायचं. मेडल षटक झालंय सचिनचं. शेगावचे सचिन अलिमकर. ज्ञानेश्वर हो चांगला चेंडू मनगटच्या सायने वळवलं. इथे काय घडलंय मैदानावर बघा. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली कॉलिंग बघायला मिळाली विजयच्या माध्यमातून. ग्लान्स केलं बघा. ऑन साईडला मनगटच्या सायने वळवलं. कुठेतरी ना मोहम्मद अझरुद्दीनची आठवण झाली. विजयने ज्याप्रमाणे कलाईचा वापर केला तर चेंडूला मोडलं होतं शॉर्ट लेग रिजन मध्ये. ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होईल 1-10 मिनिटे खातं उघडत आहे नांदिवली 40+ संघाचं. कधी नांदिवली 40+ संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि खातं उघडलं विजयने. मग असेच म्हणत की विजयकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्याला माहिती आहे कोणत्या गोलंदाजा आपण तर विरुद्ध आपण हल्ला करायचा आणि कोणत्या गोलंदाजा सन्मान द्यायचा. कारण ज्ञानेश्वर एक अतिशय चांगला गोलंदाज आहे पडले 40+ संघाचा. हो चांगला चेंडू वेगाने आतमध्ये आलाय. पडल्यानंतर झपकारून आतमध्ये आलाय. सॉफ्टने फक्त चेंडूला पुश केलंय. यष्टीरक्षक येतो यावेळेला संतोष येतोय. संतोष म्हात्रे काय वेगाने चेंडूवरती आले. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी, पॉवर पॅक गोलंदाजी बघायला मिळते. ज्ञानेश्वर पडलेगाव एन्कोन राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो. टाकला शेखर म्हात्रे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय, पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. चेंडू सीमारच्या पार. शेखरच्या बॅट मधून पहिला दणदणीत दमदार खणखणीत चौकार.
बघा किती चांगलं केलंय. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेगला 2-2 शतक पाठलाग करतायत पण शर्यत जिंकली चेंडूने. चेंडू सीमारेषा पार चौकार. लेग स्टंपवर चेंडू पडला होता. फक्त कलाईचा वापर केला. चेंडूला पाठवून दिला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. तर शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्र त्याला फक्त बीट करायचं. तेच केलं विजय म्हात्रेने. अनुभव प्रचंड आहे त्यांना माहिती अशा प्रकारचे फटके कसे खेळायचे पॉवर प्ले मध्ये. तर पॉवर प्ले म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करता येणार नाही. कारण चांगल्या चेंडूला सन्मान द्या, खराब चेंडूला प्रहार करा आणि तेच करतात विजय. सुभाष पण गोलंदाजी मार्कस टाकला विजय. ओ बॅकफुट गेला स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू चालला यावेळेला पॉइंट सीमारेषा पार. विजयचा आत्मविश्वास बघा ना किती आहे. फटका खेळले त्यांना माहिती आहे चेंडू चौकार जाईल आणि चौकार गेलाय. हा आत्मविश्वासाने भरलेला चौकार होता. सलग कुठे जाऊ नका. दोन्ही विजेते संघामध्ये मॅच होईल. इनिंग आपण आता विजेते संघ खेळतील. जे विनर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. 2 चेंडू 2 चौकार आले. विजय काय बॅटिंग करतोय बघा ना. पहिल्या षटकात काय घडलं हे महत्वाचं नाही. आता घडवायचं आणि तो घडवतोय विजय. सुभाष हो पुन्हा बॅक पुढे क्लासिकल स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. आपण क्षेत्ररक्षक आहे तिथे. फटका खूप चांगला होता. खूप चांगला फटका होता. गुड थ्रो. खूप चांगला फटका होता. क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं आहे. नाही आता विजयला आत्मविश्वास आलाय. 2 चौकार आले. स्क्वेअर कट चालला. ऑफसाईड किती स्ट्रॉंग बॅटिंग करतोय बघा ना विजय. त्याला माहिती आहे ऑफसाईडला पद्धत आली त्याचा वापर करणं फार गरजेचं आणि तेच करतोय. तलवार जरी जुनी झाली पण धार मात्र तीच आहे. बघा 15 दिवसाची प्रॅक्टिस केली आणि खूप चांगली बॅटिंग करतायत. हो चांगला चेंडू पडल्यानंतर टेकअप झालाय. डॉट चेंडूची समाप्ती येते. धावसंख्या धाव फलकरते आपण पाहू शकता. नांदिवली 40+ संघ 2 बॅटर बाद 15 धावा. विजयच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. खूप चांगले चौकार आले. आत्मविश्वासाने भरलेले चौकार आलेत आणि तो आत्मविश्वास देऊन जाणार विजयला ते 2 चौकार. हो डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून हुक केला यावेळेला चेंडूला हवेमध्ये. चेंडू चालला यावेळेला पर्यंत मिड विकेट रिजन मधनं डीप मधनं चेंडू वेगाने सीमारेषा पार चाललाय. चौकार. 2 चौकार विजयच्या बॅटमधून आले. त्यामुळे आत्मविश्वास शेखरचा वाढला. शेखरने देखील चौकार मिळवला. हेच तर क्रिकेट आहे ना. जर तुमच्याकडे नॉन स्ट्राईक चांगला बॅटर असला त्याच्या आत्मविश्वासाने तुम्ही देखील चांगली बॅटिंग करू शकता. आता बघा जे पहिल्या षटकात चेहरे थोडेसे नाराज होते ते थोडेसे आता फुलताना दिसतात. हास्य दिसतं त्या चेहऱ्यावरती. चांगली बॅटिंग बघायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 19. चांगली सुरुवात मी तर म्हणेल. या षटकात धावा आल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग केली विजयने शेखरने. पॉवर प्ले संपला. आता दुसऱ्या स्पेल मध्ये पुन्हा येतो आपण तर ज्ञानेश्वर मात्र येतोय. ज्ञानेश्वर लेदर क्रिकेट देखील सातत्याने खेळत असतात. बाहेर देशात देखील ते जाऊन आले आहेत. ज्ञानेश्वर तो विजय. हो पुणे ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चालला यावेळेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा होत आहेत का पाहायचं बघा. विजयने कॉल दिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सहजतेने धाव पूर्ण केली. हे आत्मविश्वास आहे. नाही 40 आहे. थोडंसं सराव नाहीये. कारण जर तुम्ही 15 ते 16 वर्षांनी क्रिकेट खेळाल नंतर मैदानात याल थोडंसं दमछाक होते. आणि जेव्हा जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा तुम्ही पाणी मागून घ्या. 40+ खेळाडूंना विनंती आहे. पाणी लागलं की लगेच तुम्ही कॉल करा. तुम्हाला पाणी मिळेल. तर महेंद्र मात्र या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. हो चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू. वेगवान चेंडू होता. अपेक्षाप्रमाणे जास्त वेगाने चेंडू आला. डॉट चेंडूची समाप्ती येते. धावसंख्या दाखल गती नांदिवली 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 3रं षटक प्रगतीपथावर. 2 बॅटर बाद झालेत. आता चांगली भागीदारी बघायला मिळते. 21 धावांची भागीदारी शेखर आणि विजय मध्ये बघायला मिळते. ज्ञानेश्वर चांगलं काम करतोय. नेक्स्ट मॅच आपण आता विजेता संघात होईल. म्हणजे 4 षटकांची ती मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हर द मारा करतो. टाकला विजय. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला विजयच्या आपण आता यावेळेला ज्ञानेश्वरच्या बाजूने विजय सारख्या बॅटरला शांत ठेवलंय. ज्या बॅटरने आतापर्यंत 2 चौकार देखील दाखवले. खूप चांगली बॅटिंग केली पण त्याच्या अगेन्स्ट तर पिंट्या मात्र या व्यासपीठावर रेग्युलरचे खेळाडू त्यांचं देखील हार्दिक स्वागत कर. 40+ संघाला सपोर्ट करलेत. पहिलीच स्पर्धा खेळत हा संघ. हो बॅक पुढे गेला. स्क्वेअर कटचा क्लासिकल स्क्वेअर कट बघायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार चौकार. लाजवाब बॅटिंग.
सकाळच्या वातावरणात प्रसन्न करणारा चौकार आपल्या बघायला मिळतो. आणि असे चौकार आले ना विनोद पाटील, तुमचा आत्मविश्वास वाढतो. काय स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, पद्धत आली ते बघा ना, बॅकफुटर गेले, बॉडीचा वेट ट्रान्सफर केला आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. जबरदस्त बॅटिंग करतो विजय म्हात्रे. धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या 25. असं वाटत नाही की विजय म्हात्रे 15 दिवसाचा सराव करून आला, असं परिपक्व बॅटर मैदानात उतरलाय. जबरदस्त बॅटिंग. ज्ञानेश्वर पुणे गोलंदाजी मार्कवर. हो, वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती देकर दोन्ही खेळाडू प्रचंड आत्मविश्वासाने भरलेले. दोन्ही खेळाडूंकडे अनुभव भरपूर आहे. ज्ञानेश्वरला माहिती आहे ओरफी शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी केली तर इथून प्रहार करेल विजय. स्क्वेअर कटचा फटका मारेल आपण. तर डिश पॉइंटला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू गुडलेस पण टेकअप झालाय. पंचांकडे पाहिलं जातं यावेळेला. पंच वाईडची खून करतायत. 1 फॉर दी ओव्हरचा देखील कॉल केला जातं बघा. ज्ञानेश्वर लगेच गोलंदाजी मार्कवर. त्यांना माहिती 75 डिसिजन फायनल डिसिजन. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 1 ने पुढे शकते. 26 धावा. सचिन ठाकूर देखील तेच सांगतात 75 डिसिजन फायनल डिसिजन. तर सचिन देखील एक एसपी पॅनलचे खूप चांगले पंच आहेत, एक चांगले बॅटर आहेत. 26 धावा. ज्ञानेश्वर राईट अप ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला विजयला आपण पाहू शकता. हो, हवेमध्ये चेंडू यावेळेला सचिन आहे, चूक होणार नाही. बॅटर बाद. हाफ शॉट खेळले मी तर म्हणेला. पूर्णपणे ताकद लावली नव्हती आणि लॉंग ऑनला झेल गेला होता. अजून एक सफलता मिळते. 2 षटकांचा आपण तर यावेळेला स्पेल संपलाय. खरं ज्ञानेश्वरने 2 षटकामध्ये धावा दिल्या तब्बल. त्याने गडी बाद केले 3 आणि धावा दिले तब्बल. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 11 धावा देऊन 2 गडी बाद केले. नवीन बॅटर तर प्रवीण म्हात्रे. जाऊया आपण तर डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. खेळाडू जलपान करतायत. आपण ऐकूया डीजे माध्यमातून एक सुमधुर संगीत. खूप चांगली सुरुवात केली. 16 धावांचं योगदान दिलं. 15 दिवस प्रॅक्टिस केली, 16 धावांचं योगदान दिलं. किती चांगली बॅटिंग केली बघा ना. धावसंख्या दाखल 3 षटकाच्या समाप्तीत 3 बॅटर बाद 26. इथून प्रवीण म्हात्रेला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. शेखरलाच आक्रमक बॅटिंग करावी लागेल. तर जवळजवळ आता 12 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे 12 चेंडूमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा कराव्या लागणार. गोलंदाजी मार्कवर आला यावेळेला आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर म्हात्रे झाले, आता ज्ञानेश्वर पाटील आले. चला आमचे ड्रिंक्स बेकर लवकर या. ड्रिंक्स बेकर असं वाटतं की फुटबॉल पटतोय कोणतरी छोटा. नाही, काम करतात त्याला फार महत्व आहे. ज्ञानेश्वर पाटील. शेखर ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चालला डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का? 2 धावा झाल्या असत्या. अजूनही प्रवीण म्हात्रे बघा तयार नाहीये. म्हणजे विनोद मी तर म्हणेल 2 धावा नांदिवली संघासाठी कमी झालेत. ओर थ्रोच्या माध्यमातून देखील एक एक्स्ट्रा धाव मिळाली असते. तसं काही आपल्याला 27. कारण एक धाव फार महत्वाची आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. जेव्हा तुम्ही 1 धावेने पराभूत होताना तेव्हा मात्र प्रवीण अरविंद बाद झालेत. 0 वरती बाद झालेत. प्रवीण म्हात्रेने स्ट्राईक घेतले. पण कशा प्रकारे बॅटिंग करतो. एक काळ गाजवलाय रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर पाटील राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. पडलेगाव एंड कडून. कारण 2 धावा कमी होत आहेत. कारण जिथे आपण तर 2 धावा झाल्या तिथे धावा घेत नाही. काय हरकत नाहीये. क्रिकेटमध्ये असं घडत असतं. कॉर्डिनेशन होत नाहीये. शेखर वेगाने धावतात, प्रवीण वेगाने धावले नाहीये. ज्ञानेश्वर प्रवीण ऑन साइडला पूल केलाय. फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक षटकार. मी थांबलो तर मी षटकाराने खातं उघडेल आणि षटकाराने 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे. आपण तर
उमेश पाटील यांच्यामध्ये प्रत्येक षटकाडी 500 आणि 500 रुपयाचा पारितोषिक मिळेल. काय फटका होता, शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू, बॉडीचा वेट ट्रान्सफर केला, लेग स्टंपवर आले, पाठवून दिला चेंडूला मिड विकेट आणि आपण तर डीप स्क्वेअर लेगच्या मधून आत्मविश्वासाने भरलेला षटकार आहे. तर संख्या आपण पाहू शकता 33 ना. असं वाटत नाही विनोद पाटील आज संघ पहिल्यांदाच खेळतोय स्पर्धा, असं वाटतं नेहमी स्पर्धा खेळतोय. खरं का मगाशीच मी म्हणाल तुम्ही मैदानात गेल्यानंतर तुम्हाला कामगिरी करायची, प्रॅक्टिसला तुम्ही काय करता ते महत्वाचं नाही. आता इथे करायचं आहे, विपक्ष संघाच्या गोलंदाजावर तुम्हाला हल्ला करायचा आहे. प्रॅक्टिसला तुम्ही तुमच्याच गोलंदाजावर हल्ला चढू शकता, पण इथे तुम्हाला विपक्ष संघाच्या गोलंदाजा हल्ला चढवायचा आहे. ज्ञानेश्वर पाटील कमबॅक करतो का पाहिजे, राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो, स्ट्राईकला प्रवीण. हा चेंडू शरीरापासून दूर ठेवला, फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केलाय, डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. धावा झाल्या, धाव फलक आपण पाहू शकता 33. अजून इथून खेळ बाकी 9 चेंडूंचा. सोमनाथ देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्वर्गीय रतन बॉस स्मृतीमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले ज्ञानेश्वर पाटील. तो प्रवीण, ओ चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला. या बेला डॉट चेंडूची समाप्ती होते. षटकार आला, त्यानंतर डॉट चेंडू 2 गेले आहेत. प्रवीण थोडस नाराज होत स्वतः, पण अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ज्ञानेश्वरच्या माध्यमातून, कमबॅक चांगलं केलंय. षटकार आल्यानंतर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो, स्ट्राईकला प्रवीण म्हात्रे. हा चेंडू वेग होता, पण दिशेवरती नियंत्रण नाहीये, दिशा खराब तर दशा खराब. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 34 धावा फुलकरती लागल्यात. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कारण ज्ञानेश्वर मात्रेची 2 षटकं संपल्यात. ज्ञानेश्वर पाटील राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. चेंज पेस होता, पूल केला या बेला, चेंडू चालला या बेला बॅकवर्ड स्कोअर लेग सीमाच्या बाहेर. षटकार अजून 500 रुपये मिळतील उमेश पाटीलच्या माध्यमातून. धावा नाही. विनोद पाटील मगाशीच मला उमेश पाटील सांगितले, बाळू पाटील पैसे घेऊन ठेवा. म्हणजे आम्ही सांगितलं तुम्ही आहात म्हणजे पैसे आमच्याकडे जमा आहेत. नाही, बरेच जण असं करतात ज्ञानेश्वर दादा की लावतात पैशाने देत नाही, मग कॉमेंट्री मॅनने काय करायचं ना. आता घटना घडल्यात ना अशात बऱ्याचशा. नाही, दीपक म्हात्रे आपण बघितले तर गुरु म्हात्रे, तुम्हाला देखील माहिती काय किस्सा घडला होता. ओ चांगला चेंडू यावेळेला ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू चालला यावेळेला आपण आता शॉर्ट लेग रिजन मध्ये जोपर्यंत शतप्रक्षक येतात, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला उचलतायत, फेकी करतात. 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41. आता 10च्या पेक्षा जास्त सरसाने धावा कुठल्या जात आहेत. प्रवीण मात्र चांगली बॅटिंग करतोय. काकाने चांगली बॅटिंग केली, आता पुतण्या चांगली बॅटिंग करतोय. काकाने आपण 3 चौकार मारले, पुतण्याने 2 षटकार मारले. स्ट्राईक प्रवीण कडे. इथून जर मगाशी अनिल म्हात्रे सांगितलं ओपिनियन मध्ये की आम्ही 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू, त्या दिशेने वाटचाल केली. विनोद पाटील, जेव्हा तुम्ही पहिली स्पर्धा खेळता 40+ किंवा 50+ धावा करता, तुम्हाला एक आत्मविश्वास मिळतो, एक ऊर्जा मिळते मैदानात जाण्यासाठी. आणि ते आता ऊर्जा आता इथून पाहायचंय. अंतिम षटक कोण घेऊन पाहायचंय. विजय पाटील येत आहेत, एक चांगले पंच देखील आहेत. विजय पाटील वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक, स्लॉगवरचं हाणामारीचं षटक. प्रवीण मात्रे काय करतात पाहिजे, इथून आक्रमक बॅटिंग करतात का पाहिजे. हो चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, हाईट मिळत नाहीये. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतात विजय पाटील. सुरुवात चांगली गेली. पाच चेंडूचा खेळ अजूनही बाकी. विजय पाटील बघा जरा, चेंडू टाकताना कोणी आवाज देऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण आत्ताच. पुणे गोलंदाजी मार्कवर विजय पाटील मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतात. स्ट्राईकला प्रवीण मात्रेला आपण पाहतो, यांनी 2 षटकार मारले. हो चांगला चेंडू, कार्पेट ड्राईव्ह, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू बीट करून चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार. चौकार. हॉप वॉली होता, ड्राईव्ह केला, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. काय बॅटिंग करतोय प्रवीण बघा मैदानावर. 2 षटकार 1 चौकार. धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता या वेळेला 45. ग्रामीण टेनिस क्रिकेट
पण इथं विजय 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा दिलाय धाफलकरती 45. आता इथून धावा येतील त्या फार मजा येईल मॅच मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा का वर आता क्षेत्ररक्षण तैनात केलं जातोय. मिड ऑफ रिजन मध्ये त्याला आणलं जाते थोडंसं डीप मध्ये. उडवला यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आल्यात सुभाष. झेल ड्रॉप 2 धावा पूर्ण होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते यावेळेला. धावसंख्या धाफलकरती 47. प्रवीण आता आपण बोलले तर यावेळेला रिक्स घेतोय. रिक्स घेणं फार गरजेचं आहे. शेअर मार्केटचा नियमच आहे. रिक्स घ्याल तर प्रॉफिट जास्त कमवाल पण ते आता रिक्स घ्यावी लागणार. 3 चेंडूचा खेळ बाकी. विजय तो प्रवीण. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुल करायचा होता यावेळेला. व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव कंप्लीट केले. प्रल्हाद जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. एकच धाव. धावसंख्या धाफलकर आपण पाहू शकता यावेळेला 48. दोन चेंडूचा खेळ बाकी. आता शेखर बघा पाहिजे तर काय करतो इथून. शेखर सलामीला आल्यात. मोठे फटके येत नाहीयेत. चेंडू वेग प्रचंड होता. पंच वाईडची खूण करतायत. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. लेग स्टंप सोडून जाणार चेंडू. विजय थोडेसे नाराज होत आहेत. विजय देखील एक चांगले पंच आहेत. त्रिमूर्ती प्रीमियर लीग मध्ये 2 दिवस आमच्यावर त्यांनी काम केलं. खूप चांगली पंचगिरी राहिली त्यांची देखील. राकेश कुंभारची देखील चांगली पंचगिरी राहिली. 49. 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडू मध्ये किती धावा येतात पाहायचं. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचं. हो शॉर्ट ऑफ लाईनचा नाही. अशी स्ट्राईक नसणार आहे. स्ट्राईक नसणार आहे प्रवीण मात्रे. अशी स्ट्राईक नसणार आहे. जर चेंडू खाली पडला असता तुम्हाला स्ट्राईक सोडता आली असती. स्ट्राईक कधी तरी तुम्हाला घेता आली असं पण तसं होत नाहीये. प्रवीणने कुठेतरी सिंगल घेऊन ना चूक केली मित्रमध्ये. थांबणं फार गरजेचं होतं कारण तुमच्याकडे आत्मविश्वास वाढला होता. शेखर स्ट्राईक. अंतिम चेंडू विजय. हो स्वीप केला यावेळेला. पाठवलं चेंडूला. आपण थोडासा डायव्हर्ट झाला चेंडू. चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट केल्या जातात इथून. धावसंख्या दाफलकर त्याकडे पाहू शकता. पहिलं सत्र संपलंय. धावा दिलाय दाफलकरती. धावा किती झाले ते आम्ही तुम्हाला कळू. प्रवीण साठी कॅश प्राइज आलेत उमेश पाटील यांच्याकडून 1000 रुपये. हा इनिंग झाल्यानंतर प्रवीण आमच्याकडे कॅश प्राइज घेऊन जा. मॅचचा निर्णय काही होऊ दे. तुम्ही फक्त तुमची कॅश प्राइज फक्त आपण आता प्रवीण साठी कॅश प्राइज आले उमेश पाटील यांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद उमेश पाटील तुम्हाला. 52 झाल्यात बघा. 53 ची गरज आहे. शेख आपला बैठले तर सचिन 52 झाल्यात. 53 ची गरज आहे. यस प्रत्येक विकेट साठी तुकाराम मात्रे. प्रत्येक विकेट साठी 500. तर बघा असे जेव्हा आपण तर दानशूर दाते असतात ना आम्हाला देखील अलॉटमेंट करायला बरं पडतं विनोद. बघा सत्र संपाच्या आधी आपल्याजवळ कॅश प्राइज जमा केली. नाही तर आपल्याला देणाऱ्याला शोधावं लागतं. अलॉटमेंट करावं लागतं. बाबा ये आणि दे. गुरु मात्रेला माहिती ना काय किस्से घडले त्यावर्षी. तर 53 ची गरज आहे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच. स्मृती दशक 2025 आयोजक आहेत महेश पाटील प्रतिष्ठान खेळकाई यांच्या संकल्पनेतून साकारलेली 40+ क्रिकेटची अत्यंत सुंदर विलोभनीय लक्षवेधी आकर्षक अशी स्पर्धा आपण आहोत देसाईच्या एक ऐतिहासिक क्रीडांगणावरती. ज्या क्रीडांगणाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई. आणि स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस. दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे. नांदिवली संघ ज्यांनी खरं तर यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच प्रवेश केलाय 40+ क्रिकेटच्या या विश्वामध्ये.
आणि पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच स्पर्धेमध्ये इतका धमाकेदार परफॉर्मन्स खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये अनेक संघांना हे संकेत आहेत की नांदिवली टीम येते. नांदिवली टीमने प्रथम बॅटिंग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावरती 2 विकेट गेले होते, पण तिथून काय कमबॅक केलं आणि तब्बल 52 धावफलकावरती लावलेले आहेत. 53चं लक्ष पडले टीमला चेस करायचं मैदानावरती. बघूया बॅटिंग चांगली झाली, आता बॉलिंग कशी करतायत नांदिवली संघाकडनं. नक्कीच अपेक्षा असेल चांगल्या बॉलिंगची, पण प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय उमेश पाटील याचकडून देण्यात येईल. तर सलामीवीर मैदानामध्ये जात असताना आपण बघता त्या ठिकाणी संतोष आणि सचिन ही ओपनिंग पेअर मैदानावरती आदर्श क्रिकेट संघ पडले गावची मैदानावरती जाते. बघूया नांदिवली टीम 53 धावांचं संरक्षण करते का मैदानावरती. सुरुवात खूप चांगली झाली आहे. पहिल्यांदाच 40+ क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण करत आहेत. क्रिकेटच्या विश्वामध्ये 40+च्या पहिल्यांदा पदार्पण करत असले तरी क्रिकेट हा खेळ त्यांच्यासाठी काही नवीन नाही आहे. या सगळ्यांनी एक काळ भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे रेग्युलरच्या माध्यमातून, पण मधल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर हे सगळे खेळाडू क्रिकेटपासून अलिप्त होते, दूर होते. आणि आता पुन्हा एकदा त्यांनाही वाटलं की आता आपणही मैदानात यायला हवं आहे. खरं तर हो नाही सुरू होतं की टीम तयार होईल की नाही होईल, पण अखेर 11 नव्हे तर तब्बल 20 जण तयार झालेले आहेत. आणि बघा अनिल मात्र देखील मैदानावरती उतरलेले आहेत. खूप दिवसानंतर खरं तर हा योग जुळून आला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असताना खरं तर क्रिकेटसाठी वेळ असतो कोणाकडे, त्यामुळे बऱ्याचदा क्रिकेटमध्ये पुन्हा कमबॅक करणं इतकं सोपं काम नसतं. हे सगळेजण आपापल्या व्यवसायामध्ये व्यस्त होते, पण कुठेतरी असं वाटलं की आता परत यावं लागेल आणि त्यामुळे या सगळ्यांनी कमबॅक केलं आहे. बॉलिंग मार्कवर महेश त्या ठिकाणी तयार होतात, महेश भोईर. तर बघूया काय घडतं मैदानावरती. 53 धावा करायच्यात पडले टीमला. नांदिवलीचा यंदाचा खरं तर पहिल्यांदाच 40+ची ही टुर्नामेंट ते खेळत आहेत, पण खूप चांगला परफॉर्मन्स म्हणेन की 2 विकेट शून्यावरती गेले होते. वाटलं होतं असं प्रत्येकाला की आता 40 होतात की नाही होतात, पण या टीमने 52 केल्या आणि काय बॅटिंग केली. अनुभवाची सावली तीच विद्येची मावली असं म्हणतात. आणि विजय दादा बघा तलवार पुरानी आहे लेकिन धार आज भी नाही आहे. 16 धावा केल्या, त्यामध्ये 3 चौकार होते. त्यानंतर आपण बघितलं प्रवीणने 20 धावांची खेळी साकारली आणि या दोघांच्याच या छोट्याशा खेळीमुळे संघाला एक मोठी टोटल उभी करता आली आहे. पण बघूया 53चं संरक्षण नांदिवली टीम करते का. महेश भोईर तयार होत आहेत बॉलिंग मार्कवर. स्टार्किंगला आपण बघतो सचिन जे अंपायरच्या भूमिकेत अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये बघतोय, पण सध्या टीम त्यांची इन ॲक्शनमध्ये आहे. पडले संघ हा नानांचा संघ आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे उर्फ नाना एक लेजंड क्रिकेटर. लेदर बॉलच्या माध्यमातून नानाने आपल्या गावाचं आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या देशाचं नाव परदेशात नेऊन ठेवलं. रोटरी क्लबच्या माध्यमातून नानाने जाऊन दुबई येथे परफॉर्मन्स दिलाय. हो पहिलाच बॉल झेल होता, झेल ड्रॉप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विजय नाना एफर्ट चांगले होते. सुंदर फटका होता, पण थेट विजय मात्रे यांच्या हातात. कठीण झेल होता, फार कठीण असतं बघा. विजयदादांनी साठी ओलांडलेली आणि नक्कीच भारत गेर या कंपनीमध्ये भरपूर वर्ष सेवा केल्यानंतर सेवा निवृत्त झाले आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या अध्यायाला सुरुवात करतात क्रिकेटची. हा चेंडू आत आला होता, उसळणारा होता. इथे मात्र काय घडतंय, फिल्डिंग चांगली करावी लागेल. बॅटिंगमध्ये कुठेतरी पास झालाय संघ नांदिवलीचा, पण आता फिल्डिंग आणि बॉलिंग चांगली करावी लागेल. पण फिल्डिंग जर चांगली केली तर बचाव करता येईल या धावसंख्येचा. गोलंदाजी अप्रतिम होते. महेशने सुरुवात चांगली केली आहे. धावसंख्या 2 धावफलकावरती आपण बघतोय. टार्गेट आहे 53 धावांचं. 10.60 ही धावांची आवश्यक गती आहे विजयासाठी. महेश ओ ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहेत प्रवीण. त्या ठिकाणी थोडंसं पंप झालंय. 1 धाव या दरम्यान पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले 4. प्रवीण म्हात्रे, अरविंद म्हात्रे, 2 बंधुराज, विजय म्हात्रे काका. पूर्वी मी नेहमी म्हणतो की 5 भाऊ खेळताना आम्ही बघितलेल्या संघासाठी, पण त्यातले 2 अनमोल हिरे आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या असंख्य आठवणी आज मात्र हृदयामध्ये प्रत्येकाच्या आहेत. ओहो सुंदर ड्राईव्ह
क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह धावतायत प्रवीण लॉंगचे चेंडू सीमारेषे बाहेर. पहिला चौकार या ठिकाणी सचिनच्या बॅट मधून. सुंदर फटका होता. टायमिंग काय बेमिसाल होता. ओव्हरपिच चेंडू होता ऑफ स्टंप मध्ये. ऑफ साइडला प्रोटेक्शन लॉंग ऑफला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात चेंडू येतोय मिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बंडी आहेत. रोशन उर्फ बंडी चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण 9 धावा झाल्यात. 5 चेंडूमध्ये या 9 धावा आलेल्या आहेत. बॉलिंग मार्ग तयार. पुन्हा एकदा महेश स्ट्रायकिंग एंडला आपण बघता त्या ठिकाणी सचिन जे खेळत आहेत. संतोष आहे. हो सुंदर ड्राईव्ह. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रवीण जातात. यावेळेस मात्र फार जास्त ताकद नव्हती. या फटक्यामध्ये केवळ 2 धावा मिळतील आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 11 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण नांदिवलीची धावसंख्या बघितली होती 5 होती, पण नंतर 14 आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं धावा या ठिकाणी 7 आल्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये 15 आल्या. ज्ञानेश्वर उर्फ नानाच्या ओव्हरमध्ये आणि अखेरच्या ओव्हरमध्ये 10. पहिलं षटक सोडलं तर नंतर धावा येताना दिसल्या, पण बघूया सुरुवात पडले संघाची चांगली झाली. 11 धावा आवश्यक धावगती राखलेली आहे आणि विजयासाठी 53 म्हणजे अजूनही इथून 42 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 42 धावा करायच्या आहेत आणि या धावा करण्यासाठी 10.50 ही धावांची आवश्यक गती राखायची आहे. स्वागत आहे सगळ्यांचं जे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून जे घर बसल्या बघतायत, मग नांदिवलीचे समर्थक असतील, पडलेचे असतील किंवा इतर गावातील समर्थक बघत असतील, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आणि नक्कीच आमचे महेशभाई पाटील बघत असतील, विजय बाकाडे बघत असतील, सुजित नलावडे जर बघत असतील, सगळ्या मित्रपरिवाराचं देखील आम्ही स्वागत करतोय. काल महेशभाई विजय बाकाडे त्यांचा तमाम मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होता. अत्यंत घनिष्ठ संबंध. प्रदीप पवार संपूर्ण खिडकाई गावावरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. आणि मला आठवतं उंबरठ्याच्या स्पर्धेमध्ये खिडकाई संघ खेळत असताना महेशभाईंनी मला कॉल केला आणि म्हणाला की खिडकाईला माझ्यातर्फे शुभेच्छा द्या. हो चेंडू हवेत आहे. झेल होईल का? रोशन चेंडूच्या खाली. ओ हो 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 सोपा झेल ड्रॉप झालाय. ग्राउंड फिल्डिंग खूप चांगली झाली होती आणि बघा कॅचेस विन द मॅचेस. दबाव जरूर आहे. खूप दिवसानंतर मैदानावरती उतरलेले आहे आणि प्लीज अशा वेळेस का तर पहिल्यांदा मैदानावरती उतरत इतक्या वर्षानंतर थोडा सपोर्ट करा. कारण की बघा लगेच एकाच मॅचमध्ये नवीन आलेले आहेत भरपूर वर्षानंतर, तर चुका अपेक्षित आहेत. त्यामुळे डायरेक्टली तुम्ही अपेक्षा करू नका की आपण एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स ते देतील. अजून थोडासा जम बसायला वेळ लागेल, कारण बऱ्याच वेळा एखादी मशीन बऱ्याच दिवस एका ठिकाणी बंद असते, ती पुन्हा एकदा चालू करण्यासाठी चालू केल्यानंतर थोडासा वेळ लागतो तिला चांगला एव्हरेज देण्यासाठी म्हणा किंवा चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देण्यासाठी. त्यामुळे परफॉर्मन्स बॅटिंगमध्ये चांगला झाला आहे. झेल सोपा होता मान्य आहे, पण तो पकडता आला नाही. रोशनने प्रयत्न चांगला केला होता. 17 धावा धावपलकावरती बघतो आपण. चांगली पार्टनरशिप मैदानावरती. अरविंद बॉलिंग मार्कवर. हो चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. लेग ब्रेक करतात. अरविंदचे वैशिष्ट्य राहिले चेंडू वळवण्याची क्षमता अरविंदकडे आहे आणि नक्कीच त्याच्या या फिरकीचा वापर आपण बघतोय करत असताना संघनायक. जेल ड्रॉप झाला त्यानंतर आपण बघतोय की हा चेंडू ऑन साईडला आपण बघतायत. गेला मिड विकेटच्या दिशेने. प्रयत्न चांगले होते. गेला चेंडू सीमा पार. येतोय हा चौकार. थोडीशी खराब झाली त्यामुळे धावा येताना दिसल्या. विकेट फार महत्वाचे आहे. धावसंख्येचं संरक्षण करायचं असेल तर विकेट तुम्हाला घ्यावी लागते. ऑन साइडला गॅप आहे. फिल्डर महेशच्या दूर हा चेंडू पडलाय. समोरून उडाला गेला सीमा पार. येतोय हा चौकार.
संघाची धावसंख्या 25, पण सचिन वैयक्तिक 22 वरती नॉट आउट. बॅटचे चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने, गेलाय मागे आणि हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. येतो हा चौकार सचिनच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती बघतो 29, सचिनच्या झालेल्या 26 आणि सलग हा तिसरा चौकार. आणि अशा प्रकारे षटक संपलंय. या षटकात तब्बल 18 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचला तो म्हणजे संघ आदर्श 11 पडले. संघ धावसंख्या 29 धावफलकावरती बघतोय. टार्गेट आहे 54 धावांचं, म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे. 24 धावांची गरज आहे विजयासाठी. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावा 18 चेंडूमध्ये 24 करायचे. रिक्वायर्डेड 8.00. एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती झालेली आहे आणि मैदानावरती पिण्याच्या पाण्याची मागणी झालेली आहे. आणि नेहमी आम्ही म्हणतो की जर गरज असेल, इमर्जन्सी असेल, पाणी जरूर मागून घ्या. 3 ओव्हरनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करतो, पण उन्हाचा तडाखा भरपूर जास्त आहे. आपण 40 ओलांडल्यानंतर नक्कीच आपल्याला तितका तो स्टॅमिना आपल्याला नसतो, आपण दमत असतो. त्यामुळे सराव फार महत्त्वाचा असतो. सकाळी उठून थोडंसं वॉकिंग करणं गरजेचं आहे. वॉकिंग, जॉगिंग करा किंवा काही व्यायाम, किमान रोज 15 ते 20 सूर्यनमस्कार तरी मारा. आणि त्यामुळे असं म्हणतात की बाबापाडी शरीर जितकं जास्त हालचाल करतं तितकं ते फिट असतं, मन जितकं स्थिर असतं ते तितकं मजबूत असतं, तुमची मानसिकता तिथे चांगली असते. त्यामुळे शरीर हालतं ठेवा. भरपूर जण आपण बघितलं तर भरपूर हेवी झालेले आहेत या संघामध्ये आपण बघतोय किंवा इतर संघांमध्येही. पण काही खेळाडू आजही असेच वाळू पाडली की जे पूर्वी होते 90च्या काळात ते आजही तसेच सडपातळ आहेत. पण काही जण भरपूर एकदम बल्की झालेले आहेत. पण त्यांनी त्यावर थोडंसं काम करायला हवं. कारण वेट लॉस केला तर शरीर, जर तुमचं वजन कमी झालं तर तुमचा परफॉर्मन्स चांगला होईल या शंका नाही. त्यामुळे प्लीज फिटनेसवरती ध्यान द्या. शक्य असेल तेव्हा व्यायाम करा आणि आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. कारण रात्री आपण म्हणतो की 40 नंतर थोडंसं आपण जेवणाकडेही लक्ष द्यायला पाहिजे. सकाळचा नाश्ता चांगला व्हायला हवा, दुपारी जेवण, पण रात्रीचं जेवण फार कमी. दरम्यान स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय प्रदीपजी पवार नाना यांचं आगमन झालेले स्वागत आहे. महेश पाटील, विजय बाकाडे यांचे अत्यंत जवळचे जिवलग मित्र. अनेक समारंभात या सगळ्यांना आम्ही एकत्रित येताना बघितलेले आहे. महेश पाटील प्रतिष्ठान खिळकाईच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि आमचे नाना अर्थातच तुम्हा सगळ्यांचे लाडकी प्रदीपजी पवार या ठिकाणी आलेले आहेत. काल बाईंची उपस्थिती आपण बघितली, आजही बाई दुपारनंतर येणार आहेत. क्रिकेटवरती महेश बाईंचं विशेष प्रेम राहिलेलं आहे. हे आम्ही शाळेपासून बाळूपाडी बघत आलेलो आहे. विजय बाकाडे हे कबड्डी खूप चांगले खेळायचे. विजय बाकाडे असतील, नंदू परब हे देखील एकाच शाळेमध्ये होते. आणि त्याचबरोबर विनोद काळन जे आजचे नगरसेवक आहेत. सगळेजण शांतीनगर प्रसारक मंडळाचे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सगळे विद्यार्थी आहेत. आज महेशबाई शाळेसाठी भरपूर योगदान देतात. जेव्हा जेव्हा गरज पडते शाळेला कुठे काही गोष्टीची तेव्हा तेव्हा महेशबाई उभे राहतात. आणि आजही त्यांचा सन्मान, जेव्हा वार्षिक संमेलन झालं होतं माजी विद्यार्थ्यांचं, मला आठवतं आम्ही सगळेजण जमलो होतो. शिक्षकांनी त्यांचा सन्मानही केला आणि त्यांनी सांगितलं महेशबाईंनी की जे जे शक्य असेल, ज्या ज्या गरजेचे, ज्या ज्या वस्तूची गरज असेल तिथे तिथे मी उभा राहीन. आज चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण वाईड बॉल येतोय. त्या दरम्यान एक धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 31 धावा झालेल्या आहेत. जितूची आठवण जरूर आली. मागाशी आमचे सुखदेव दादा म्हणत होते की जितूला खिळक्यात संघातून आम्ही अनेकदा खेळवलेले आहे. पूर्वी बाळपणी इतकं स्ट्रिक नसायचं, कोणी चेक करायचे नाही ID वगैरे. पिंट्याही देसाईमधून खेळलेलं आहे. तसं जितूलाही घेऊन जायचे सगळेजण. उत्तम पवार असतील, सुखदेव पवार असतील किंवा इतर जे रेग्युलर पूर्वी खेळत होते, आता 40 बच्चे आहेत, त्यांनी जितूनही या संघामधून प्रचंड क्रिकेट खेळलेलं आहे. पॅन्टलूनसाठी तो लेदर बॉल खेळायचा आणि सगळ्यांचा लाडका होता. जितका चांगला क्रिकेटर होता तितकाच तो व्यक्ती म्हणून सगळ्यांच्या हृदयामध्ये त्याला अडत असं स्थान होतं. त्याच्या जाण्याने आकस्मित त्याचं निधन झालं, अपघाती निधन झालं. आणि त्याच नावाने संघ खेळताना आपण बघितला जितू असेल, निलेश असेल, त्याचबरोबर रिची असेल, गारलीचे नवनाथ असतील, आताच वीरेंचं निधन झालं याच देसाई गावच्या, रणजित असेल, उमेश भोईर असतील, भरपूर असे काही जे खेळाडू होते त्यांच्या आठवणी कधीही आपल्याला विसरता येणार नाही. जेव्हा जेव्हा क्रिकेट असेल, जेव्हा जेव्हा त्यांचा संघ खेळेल तेव्हा तेव्हा त्यांच्या आठवणी आपल्याला नेहमीच येत राहतील. दरम्यान 31 धावा झाल्यात. मैदानावरती 1 विकेट प्राप्त केलाय. आपण बघता शेखर मात्रे बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय ती म्हणजे 31. टार्गेट 53 धावांचे, म्हणजे अजूनही आपण बघितलं 22 धावा इथून विजयासाठी हव्यात. चमत्कार करावा लागेल, कमबॅक करावा लागेल मैदानावरती.
वेगवान चेंडू होता पण ऑन साईडला टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय लॉंग चेस आहे पण फिल्डर नाही पोहोचू शकले चेंडू सीमारेषे बाहेर येतोय आज चौकार धावा झाल्यात आज चौकार आलाय षटक चांगलं आपण बघत होतो आतापर्यंत पण हो खूप आधी बॅट फिरवलेली आहे संपर्क नाही झालाय मैदानामध्ये ज्ञानेश्वर माधरे उर्फ नानांचं आगमन झालंय भरपूर वर्ष या संघाला दिलेली अष्टपैलू खेळाडू म्हणून कित्येक मैदानं गाजवलेली आहेत बॉलिंगमध्ये परफॉर्मन्स तितकासा नानाचा चांगला राहिला नाही पहिल्या ओव्हरमध्ये 7 होते त्यांच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 ओहो सुंदर चेंडू पडल्यानंतर हात आला इन स्विंगर राजा आहेत विकेट किपर डॉट बॉल येतोय डॉट चेंडू येणं फार गरजेचं आहे तरच प्रेशर वाढवता येईल पडले टीमवरती बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट धावसंख्या 35 वरती स्थिरावलेली शेखर या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतील हा चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहेत रोशन त्या ठिकाणी आहेत ओ हो रोशनसाठी ही मॅच नक्की चांगली राहिली नाही खरं तर पहिला बॉल जेव्हा त्यांनी पकडला खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं पण जेव्हा दुसरा बॉल कॅच आली ती ड्रॉप केली तो प्रेशर दिसतोय आपल्याला प्रेशरमुळे चुका होतात आणि चांगले फिल्डर असतील म्हणूनच टीममध्ये असतील पण कुठेतरी तो दबाव या ठिकाणी जाणवतोय सराव जरूर गेला 15 दिवस पण सराव मैदानावरती कितीही करा पण प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स द्याल त्यालाच अर्थ आहे मैदानावरती सराव करताना 5-6 मारा पण मॅचला एकच मारा त्याला अर्थ असतो त्यामुळे इथे हा खराब क्षेत्ररक्षणामुळे आपण बघतायत या 4 धावा इथे धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय 39 आणि आता इथून विजयासाठी 14 धावांची गरज तर 39 धावसंख्या धावपलकावरती 39 14 धावांची गरज 12 बॉलमध्ये बघा चौकार अडवला असता तर कदाचित 1-2 धावा तरी वाचल्या असत्या पण आता ते नाही घडलं हरकत नाही पण नक्कीच नांदेड संघाला भरपूर काम करावं लागेल फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये बॉलिंगमध्ये नक्कीच थोडाफार आपण परफॉर्मन्स बघितलाय चांगला झाला आहे कुठेतरी काही चेंडू खराब पडलेत पण फिल्डिंगमुळे जवळजवळ आपण बघतो की 10 ते 15 धावा खर्च झालेले आहेत विथ द टर्न व्हॉट अ शॉट पाठवला चेंडू सीमा पार येतोय संतोषच्या बॅट मधून हा षटकार क्षेत्ररक्षण चांगलं झालंय महेश होते डीप मध्ये महेश भोई या दरम्यान आपण बघतायत 1 धाव धावसंख्या धावपलकावरती 47 केवळ 6 धाव 46 झालेत आता 7 धावांची गरज आहे विजयासाठी 10 चेंडू शिल्लक आहेत बॉलिंग मार्क होता यार अरविंद विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल चेंडू शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी धावा हव्यात 7 कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी आपण बघतात लॉंग ऑफर येत आहे आणि बघा रोशन एखाद्याच्या मागे शनी कसा लागतो तसा चेंडू त्याच्या मागे लागलाय पण हरकत नाही चांगले क्षेत्ररक्षक आहेत सराव करतील पुन्हा एकदा चांगला परफॉर्मन्स देतील मला आठवतंय 4 चेंडू डॉट फेस केले होते इथेच बाळाराम बेडीकरने पण त्यानेच मॅच जिंकून दिली होती आगासन टीमला
वाईट बॉलचा इशारा. अठ्ठेचाळीस धावा. हुक केलाय, चेंडू गेलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, खूप दूर आहेत फिल्डर. हा देखील चेंडू जाईल सीमा पार, येतो हा चौकार. एका धावेची गरज. स्कोर इक्वल झालाय, 52 धावा झालेल्या आहेत आणि 1 धाव हवी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, नंतर 18, नंतर 10. शेखरचं षटक चांगलं राहिलं, फिल्डिंग खराब झाली त्यामुळे तिथे जास्त धावा आपण बघितल्यात. पण पहिल्या मॅचमध्ये, पहिल्या स्पर्धेमध्ये हा परफॉर्मन्स काही वाईट नाही आहे बघा, असं माझं वैयक्तिक मत आहे की 52 धावा त्यांनी केल्या. ठीक आहे, फिल्डिंग खराब झाली, हरकत नाही, पुन्हा कमबॅक करतील. जसे स्पर्धा खेळल्या जातील पुन्हा एकदा प्रत्येकाचा जम बसेल आणि मैदानावरती चांगला परफॉर्मन्स नांदेड टीम जरूर देईल. हा चेंडू यावेळेस मात्र आपण बघतो डॉट बॉल, शपून घेण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे आपण बघतो षटक चौथं संपलंय, अखेरचं षटक. एका धावेची गरज आहे. बघूया, कंपल्सरी चेसिंग आहे. इथून 6 बॉल 1 धाव रोखायची आहे आणि रोखली तर मग हा पराक्रमच होईल. बॉलिंग मार्कवर अनिल म्हात्रे येत आहेत आणि बघा अनिल दादा पुन्हा एकदा मैदानामध्ये आलेले आहेत. अत्यंत प्रेमळ, नम्र असं व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असताना सामाजिक कार्य त्यांचं फार मोठं आहे. पण सध्या क्रिकेटचा मोह त्यांना आवडता येत नाही आणि बॉलिंगसाठी या ठिकाणी आलेले आहेत. पहिलाच बॉल आपण बघताय, डॉट आलेला आहे. आणखीन 5 बॉलचं डॉट फेकले तर रेकॉर्ड होईल. पण बघूया, नाना समोर आहे, नाना असं काही करू देणार नाही, होऊ देणार नाही. पण शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. अनिल म्हात्रे वर्सेस ज्ञानेश्वर म्हात्रे पुढे आले हो. आणि बघा बघा राजा काय करणार. अनिल म्हात्रे यांना संधी होती, विकेट मिळाला असता आणि किती घाई. हा चेंडू पकडला असता, विकेट मिळाली असती, काही घडलं असतं. पण फिल्डिंगमुळे ही मॅच मी म्हणेन की नांदेड टीमने गमावली, हरकत नाही. उमेश पाटील, सुधाकर म्हात्रे ज्यांच्या समोर सगळे फिके असे ठीक आहे. आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर म्हात्रे देखील रजा घेत आहेत.